आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी कृपया मंचावर यायचे. पाठवा जरा एक मिनिट पाठवा लाईट लावून दे स्टेजची लाईट लावून दे. भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी कृपया मंचावर आहे. पाठवा हे वडांना पाठवा स्टेजवरच्या जरा मागे या. ताई पाठवा सर्वजण जरा मागे मला पाठवा. घे बाबा. अरे सर्वांचे मोबाईल बंद केलेत का? चालू करा की. बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा मोबाईलचा टॉर्च ओपन असेल. मला भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी मंचावर यायचं आहे आणि सर्वांच्या मोबाईलच्या लाईटी चालू राहिल्या पाहिजे. या माझ्या माता भगिनी थोडं पाठी सरका थोडं पाठी सरका हे मागे मागे आवाज दे रहा थोडे मागे गाणं मला गायचं आहे. या ठिकाणी थोडे मागे थांब आपल्याला नको मला सांग विचार पहिला. हा इथं सांगत का सर्वांनी लाईट चालू केल्या. कशासाठी लाईट चालू केल्या आपण? कशासाठी लाईट चालू केल्या? त्यापूर्वी त्यांनी गेले 5 दिवस आता परिश्रम करून या महोत्सवाला गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जे बुद्ध वंदना ब्रह्मवंदना होते त्या सर्व उपासक उपासिकेचे बौद्धाचार्यांचे मी मनापासून आभार मानतो, धन्यवाद मानतो. हे गुच्छान चांगला साहेब कुठे हे गुच्छान रे बाबा. या ठिकाणी सर्वांनी टाळ्या पण वाजवायच्या. हे जरा म्युझिक पण द्या बाबा तू. हे म्युझिक या ठिकाणी आमच्या उपासकांच्या बौद्धाचार्यांचं सर्वांच्या मनापासून बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार या मुलुंडगिरीमध्ये मोठ्या प्रमाणिकपणे करताना आमच्या सर्व सरकारांना मी मनापासून त्यांचं सर्वांचं स्वागत करतो. या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार या मुलुंडनगरीमध्ये एकदम शुद्ध मनाने करतात. अशा सर्व या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. मी या सर्व टीमला माझ्याकडून एक संबोधन देणार आहे. आता आपण स्वीकारावं असं मी आपण विनंती करतो. मी या ठिकाणी या माझ्या सर्व
बौद्ध बांधवांना उपासक उपासनेला 11,000 रुपयाचं मी एक धम्मदान देत आहे ते आपण तुम्ही स्वीकारावं. दिलं तुम्हाला आता तुम्ही 11,000 रुपये आता मी बनवलं नाही. तर आता किती वाजले बाबासाहेबांमुळं रिपीट बाबासाहेबांमुळं काळीबाग दे. जरा मागे बघा सगळे. एक मिनिट होल्ड थांबा पॉकेट पण रेडी आहे जरा ठेवलेलं पुढे कळायला नव्हतं. मी या ठिकाणी आमच्या माझा माईक लावून देणार. या भीम महोत्सवाच्या निमित्ताने धम्माचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी 11 रुपयाचं धम्मदान देत आहे. सर्वांनी टाळ्या द्यायला आपल्या उपोषकांचं